आणि यानंतर धक्कादायक राज्याच्या राजकारणात नवं वादळ निर्माण करेल अशी बातमी। भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या संस्थेला शासकीय भूखंड बहाल करण्यात आलाय। विशेष म्हणजे वित्त आणि महसूल विभागाचा विरोध डावलून या संस्थेला भूखंड बहाल करण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीमध्ये घेण्यात आला। महालक्ष्मी जगदंबा संस्थान कोराडी या संस्थेला नवीन महाविद्यालय आणि नर्सिंग होम सुरू करण्यासाठी 5 हेक्टरचा भूखंड देण्यात आलाय। या संस्थेला कायमस्वरूपी जमीन देण्याची गरज नाही असा वित्त विभागाने अभिप्राय दिला होता। मात्र यावर मंत्रिमंडळाच्या बैठकीत कोणतीही चर्चा न करता कागदोपत्री हा निर्णय घेण्यात आलाय। दरम्यान या निर्णयाला महसूल विभागाची शिफारस होती असं स्पष्टीकरण मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिलंय। आमच्या विभागाची त्याला शिफारस होतेच ना, कारण तो तिथल्या ज्या स्थानिक जी ग्रामदैवत आहे महालक्ष्मीचा करोडेला जे मोठं देवस्थान आहे तिथं आपण त्याला जमीन उपलब्ध करून दिलेली आहे। कुठल्या संस्थेत दिलेली नाही, आपण त्या मंदिर विकासाकरता जमीन पाहिजे होती म्हणून दिलेली आहे आणि त्या महसूल विभागाने त्याची शिफारस केलेली आहे। दरम्यान या सगळ्या प्रकारावरती भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, मंत्री गिरीश महाजन आणि भाजपचे आमदार नितेश राणे यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे तीही आपण पाहूया। बावनकुळे नावाच्या कोणा नावाला, सुधीर मुनगंटीवार नावाच्या कोणा नावाला तो भूखंड दिला जात नाही। ते देवस्थान हे त्या नेत्याशी जोडलं जातं म्हणून तुम्ही म्हणा की बावनकुळेंना दिला, पण बावनकुळेंच्या तिथे कोणाला दिला तर कोराडी देवीच्या, म्हणजे ज्याला संपूर्ण विदर्भामध्ये नाही संपूर्ण देशामध्ये मोठं महत्त्व आहे। म्हणजे राष्ट्रपती महोदय आल्यानंतर ज्यांनी इच्छा व्यक्त केली की कोराडी देवी दर्शन घ्यायचं, अशा ठिकाणी एखादा दिला गेला तर तो, मी 3 वर्ष महसूल मंत्री होतो, महसूलच्या नियमाप्रमाणे दिला जातो, त्यात सगळे नियम असतात। मला असं वाटतं की चौकशी करावी ना, त्यांनी तक्रार करावी, चौकशी करावी, कोणी भूखंड खाल्लेत आणि पूर्वीचा इतिहास बघा, काँग्रेसच्या काळातला, राष्ट्रवादीच्या काळातला, कशाला बोलायला लावताय म्हणा तुम्ही आम्हाला। तुम्ही चौकशी करा, तुम्ही तक्रार करा, तुम्ही सांगा ना काय घोटाळे झाले म्हणून, पण विनाकारण काहीतरी हवेत गोळीबार करायचा, काहीतरी निराधार गोष्टी पेरायच्या आणि वेगळा नरेटिव्ह सेट करायचा, मला वाटतं लोकांचा यावर विश्वास नाही। आणि देवेंद्रच्या बाबतीमध्ये त्यांनी काही आरोप केले तर मला वाटतं लोक त्याच्यावर विश्वास ठेवणार नाहीत। ही त्यांची संस्था नाही, ते फक्त त्या संस्थेवर अध्यक्ष आहे। एका चांगल्या कामासाठी अगर सरकारने मदत केली असेल तर त्याच्यामध्ये विरोधकांनी उगाच तोंड म्हणजे वाजून बसू नये। आणि मुळामध्ये आमच्या प्रदेशाध्यक्ष बावनकुळे साहेबांचं आणि त्या संस्थेचं अधिकृत पद्धतीने काय अध्यक्ष आहेत, आज ते अध्यक्ष होऊ शकतात, उद्या दुसरे अध्यक्ष आहेत। म्हणून संस्थेने अगर काही चांगलं काम करत असेल आणि त्याला अगर प्रोत्साहन देण्याचं काम सरकारच्या माध्यमातून होत असेल तर त्याच्यावर टीका करण्याची काय बाब आहे। दरम्यान या संदर्भात विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत आणि राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे नेते अनिल देशमुख यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे पाहूया। भूखंड घोटाळे ज्या पद्धतीने सुरू आहेत या राज्यामध्ये, म्हणजे एकेकाळी आमच्याकडे घोषणा होती सबभूमी गोपाल की, ईश्वराची जी विनोबा भावे यांची ही घोषणा होती सबभूमी गोपाल की, पण भाजपच्या राज्यामध्ये सब भूमि देवा भाऊ की, आणि देवा भाऊ को जैसा लगता है ये भूमि बांट देगी अपने अपने लोगों को। जमीन खाण्यामध्ये तर हे लोक हे फार वस्ताद आहे। सगळ्या प्राईम लँड, सगळ्या जमिनी भाजपाने सरसकट खशात घालण्याचं काम सुरू केलं आहे। महाराष्ट्राचे हे खऱ्या अर्थानं जमीन लुटारू सरकार म्हणून यांची ओळख होणार आहे। पूर्ण प्राईम लँड, सगळ्या शहरातल्या जमिनी त्यांच्या संस्थांना, त्यांच्या मोठमोठ्या डेव्हलपरला, बिल्डरला 25% दराने रेडी रखणारच्या, आमच्याकडे जवळपास सांगितलं मी 5 लाख कोटीच्या जमिनी यांनी आतापर्यंत वाटलेल्या आहेत। चंद्रशेखर बावनकुळे यांची जी संस्था आहे त्या संस्थेला 5 कोटीची जमीन अतिशय अल्प दरामध्ये देण्यात आली आणि ही जमीन देत असताना वित्त खात्याने त्याला नामंजुरी दिली होती की अशा पद्धतीने ही जमीन देऊ नये, पण तरी पण सरकार त्यांचा आहे, सरकारी दबावाखाली त्या पद्धतीने हा निर्णय घेण्यात आला। पण आपल्याला सांगतो 2 महिन्यामध्ये आमचं सरकार येणार आहे आणि अशा पद्धतीनं गैरमार्गाने जर भारतीय जनता पार्टीच्या अनेक नेत्यांना या पद्धतीने ज्या जमिनी अतिशय कमी दरामध्ये देण्यात आलेल्या आहेत त्या सर्व प्रकरणाची आम्ही चौकशी लावू आणि जे हस्तांतरण आता जमिनीत होत आहे ते 100% आम्ही थांबवू।
एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.